नमस्कार, आपण पाहत आहात सोलापूर सीएम न्यूज। सोलापूर येथे श्री सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, भाजपचे मान्यवर माजी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामीजी, सोलापूर पोलीस आयुक्त राजकुमार, सोलापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक अतुल कुलकर्णी तसेच इतर मान्यवर या अक्षता सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस आयुक्त राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धरामेश्वर यात्रा बंदोबस्तासाठी आणि अक्षता सोहळ्याला मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। श्री सिद्धेश्वर यात्रा अक्षता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। लाखो भक्तांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। हर्र बोला हर्रच्या जयघोषात अक्षता सोहळा पार पडला। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सोलापूर येथे श्री सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, भाजपचे मान्यवर माजी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामीजी, सोलापूर पोलीस आयुक्त राजकुमार, सोलापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक अतुल कुलकर्णी तसेच इतर मान्यवर या अक्षता सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस आयुक्त राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धरामेश्वर यात्रा बंदोबस्तासाठी आणि अक्षता सोहळ्याला मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। श्री सिद्धेश्वर यात्रा अक्षता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। लाखो भक्तांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। हर्र बोला हर्रच्या जयघोषात अक्षता सोहळा पार पडला। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आज दुपारी 1:30च्या सुमारास हजारो भाविकांच्या उपस्थितीत ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेतील अक्षता सोहळा संमती कट्ट्यावर संपन्न झाला। हर्र बोला हर्रच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला होता। याआधी बाळीवेस येथील हब्बू निवास येथून मानाचे 7ही नंदीध्वज संमती कट्टा येथे मिरवणुकीने आले। बाराबंदी घातलेले अनेक शिवभक्त यात सहभागी झाले असून अनेक वरिष्ठ अधिकारी, दस्तूर खुद्द पालकमंत्री आणि अन्य नेते मंडळी, विशेषतः अनेक उमेदवार देखील बाराबंदी घालून सोहळ्यासाठी आले होते। मिरवणूक मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या। उद्या होमविधी होईल। काल तैलाभिषेकानंतर नंदीध्वज आज पहाटे हब्बूवाड्यात परतले। भाऊ, आज जे आहे ते तुम्ही सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याला बाराबंदीत उपस्थित राहिलेला आहे। सोलापूरकरांना काय शुभेच्छा द्याल? यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आणि अक्षता सोहळ्याच्या निमित्तानं सोलापूरच्या जनतेला मी मनापासून शुभेच्छा दिली। खास करून सोलापूरच नाही तर महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सिद्धरामेश्वराचे भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि उत्साहानं या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी आल्यानंतर समतेचा संदेश सिद्धरामेश्वराचा घेऊन इथून लोक जातात आणि इथं आल्यानंतर एक शांती, समाधान या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर मिळतं। सर्व जातीचे, सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन या सिद्धरामेश्वराच्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात। याचा एक आनंद या ठिकाणी आल्यानंतर अनुभवायला मिळतो। एक वेगळा संदेश देण्याचाही प्रयत्न केला। सिद्धरामेश्वराच्या चरणी कोणी होता नाही, कोणी छोटा नाही असं म्हणून तुम्ही स्वतः खाली बसून या यात्रेमध्ये सहभागी झालेला आहात। अरे भगवंताच्या दारात कोणच छोटा आणि कोणच मोठा नसतो। सिद्धरामेश्वराच्या या अक्षता सोहळ्यामध्ये सहभागी होताना इथं आलेला कोणी VIP नसतो। सगळे आलेले सिद्धरामेश्वराचे भक्त असतात आणि त्या ठिकाणी भक्तामध्ये येऊन बसून या सोहळ्याचा आनंद घेणं आणि सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद घेणं त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद या निमित्तानं असतो। तो आनंद VIP मध्ये बसून मिळत नाही, हे या निमित्तानं इथं अनुभूती घेतल्यानंतर लक्षात येतं। ठीक। आपल्या सर्वांना विनंती आहे,
भाऊ आज जे आहे ते तुम्ही सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याला बाराबंदीत उपस्थित राहिलेला आहे. सोलापूरकरांना काय शुभेच्छा द्याल? रामेश्वराच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आणि अक्षता सोहळ्याच्या निमित्तानं सोलापूरच्या जनतेला मी मनापासूनच्या शुभेच्छा देईन. खास करून सोलापूरच नाही तर महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सिद्धरामेश्वराचे भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि उत्साहानं या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. या ठिकाणी आल्यानंतर समतेचा संदेश सिद्धरामेश्वराचा घेऊन इथून लोक जातात आणि इथं आल्यानंतर एक शांती समाधान या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर मिळतं. सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन या सिद्धरामेश्वराच्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. याचा एक आनंद या ठिकाणी आल्यानंतर अनुभवायला मिळतो. हो, एक वेगळा संदेश देण्याचाही प्रयत्न केला. सिद्धरामेश्वराच्या चरणी कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही असं म्हणत तुम्ही स्वतः खाली बसून या यात्रेमध्ये सहभागी झालेला आहात. अरे भगवंताच्या दारात कोणच छोटा आणि कोणच मोठा नसतो. सिद्धरामेश्वराच्या या अक्षता सोहळ्यामध्ये सहभागी होताना इथं आलेला कोणी VIP नसतो. सगळे आलेले सिद्धरामेश्वराचे भक्त असतात आणि त्या ठिकाणी भक्तामध्ये येऊन बसून या सोहळ्याचा आनंद घेणं आणि सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद घेणं त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद या निमित्तानं असतो. तो आनंद VIP मध्ये बसून मिळत नाही हे या निमित्तानं इथं अनुभूती घेतल्यानंतर लक्षात येतं. ठीक.
जगदीश हिरे हाकू, सागर हिरे हाकू, या सर्वांच्या सहकार्यातून हाकू परिवाराच्या वतीनं हा सुंदर असा सोहळा, त्याचबरोबर या सोहळ्यामध्ये प्रमुख घराणा देशमुख घराणा या दोघांच्याही साक्षीनं, त्याचबरोबर सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या उत्तम नेतृत्वाखाली हा सुंदर असा कार्यक्रम सर्व भाविक भक्तांसाठी येथे आयोजित केलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सोलापूर नगरीची सोलापूर जिल्ह्याची महाराष्ट्राची सेवा करण्याची ताकद सिद्धरामेश्वरानं आमच्यामध्ये द्यावी. त्याच्या यात्रेच्या निमित्तानं आज या उत्सवामध्ये सहभागी झाले आणि खूप मनापासून आनंद होतो आणि खूप शांती आणि समाधान पण यातून मिळतं. या ठिकाणी आल्यानंतर हा जनसागर आपण बघतो की दाराबंदीमध्ये आलेला सिद्धरामेश्वराचं दर्शन करण्यासाठी प्रचंड भक्तिभावानं हा सोहळा संपन्न होतो. त्यामध्ये सहभागी झाल्याचा आनंद. आज निवडणुकाचं सुद्धा सुरू आहे, तरी पण प्रचंड झालं. गेली 900 वर्ष या सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांची यात्रा या ठिकाणी भरते. सोलापूर शहर असं आहे की या सिद्धेश्वर महाराजांच्या पावनभूमीमध्ये आतापर्यंत कुठलंही असं अपत्य आलेलं नाही आहे. त्या सिद्धेश्वर महाराजांनी शहराच्या सर्व भागामध्ये औषध स्थापना केलेली आहे. या देशात जगात अनेक आपत्तीजनक घटना घडल्या, पण सोलापूर शहरामध्ये कुठलीही आपत्तीजनक घटना घडली नाही आहे. कारण पुण्यभूमी आहे आणि विशेष म्हणजे सोलापूर शहर हे बहुभाषिक शहर आहे. या ठिकाणी कन्नडा, तेलुगू, मराठी, हिंदी आणि सर्व भाषिक लोक गुण्यागोंद्या राहतात, एकत्र या ठिकाणी आपलं व्यापार व्यवसाय करतात आणि ही मोठी बाब आहे. म्हणून सोलापूरला आपण मिनी इंडिया म्हणतोय. आपण या ठिकाणी मोठा व्यवसाय आहे, हातमाग आहे, रेडीमेड गारमेंट आहे, शेती आहे. या सर्व व्यवसायामध्ये लोक आणत राहतात आणि म्हणून हे सर्व कृपा सिद्धेश्वरामेश्वरांची कृपा आहे. यामुळे शहराचं वैभव आज पूर्ण शहरात नव्हे, राज्यात नव्हे, देशात नव्हे, जगात सोलापूरचं नाव आज मोठ्या अभिमानाने घेतोय आणि ही अत्यंत चांगली बाब आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. धन्यवाद. माझा परिचय, मी नरसिंग माधवराव मेंगजी, माजी आमदार सोलापूर. नामस्मरणामुळं एक प्रकारची शक्ती, एक प्रकारची जीवन जगण्यासाठी प्रेरणा, एक प्रकारची भक्ती तुम्हाला प्राप्त होतं. म्हणून जगामध्ये काय श्रेष्ठ आहे? राजे म्हणजे ज्ञान. म्हणून तुम्ही ज्ञानी बना, वचनांचं वाचन करा. वचनांचं वाचन केल्यामुळं तुमच्या ज्ञानामध्ये भर निर्माण होणार आहे. म्हणून तुम्ही ज्ञानी बना, सन्माननी बना, सदाचारी बना, सत्कर्मी बना. म्हणून शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा संदेश आहे. काय करू? काय म्हणजे काय?
अक्षता टाकू नये भाविकांनी अक्षता टाकू नये गणेश चालकांच्या डोळ्यात जातात अक्षता सेवन टाकावे बोला बोला एकदा भक्तलिंग हरिहर सिद्धेश्वर महाराज की जय शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की कपिल सिद्ध मल्लिकार्जुन महाराज की जय सर्व नदी सिद्धेश्वर महाराज की जय सोलापूर म्हटल्याबरोबर सिद्धरामेश्वराची कर्मभूमी सोलापूर म्हटल्याबरोबर सिद्धरामेश्वराची योगभूमी नवीन ध्वजाचं स्वागत होत आहे सर्वांनी जय जयकार करा शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय जयकार केल्यामुळं सर्वांनी रस्ता करून द्यावा गेला आलेला आहे पालखी आलेली आहे अक्षता टाकू नये भाविकांनी अक्षता टाकू नये गणेश चालकांच्या डोळ्यात जातात अक्षता सेवन टाकावे बोला बोला एकदा भक्तलिंग हरिहर सिद्धेश्वर महाराज की जय शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की कपिल सिद्ध मल्लिकार्जुन महाराज की जय सर्व नदी
ನಾವೆಲ್ಲ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಇರಬೇಕು ಅಂತ ಮಾತ್ರ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂಧಕಾರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಂಧಕಾರದಿಂದ ನಾವು ದೂರ ಬಿಡಬೇಕು, ಅಹಂಕಾರದಿಂದ ದೂರ ಇಡಬೇಕು. ನೀಡಿರತಕ್ಕಂಥ ಬಿಟ್ಟರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಕೂಡ ತಮ್ಮ ತತ್ವಬೋಧೆಯನ್ನು ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಥೆ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರರು. ಬೋಲಾ ಬೋಲಾ ಏಕದಾ ಭಕ್ತಲಿಂಗಾರ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್. सर्वांनी रस्ता करून द्यावा. आलेला आहे, पालखी आलेली आहे. अक्षता टाकू नये, भाविकांनी अक्षता टाकू नये. गणेश्वर चालकांच्या डोळ्यात जातात. अक्षता सोडल्यानंतर टाकावे. बोला बोला एका भक्तलिंगा सिद्धेश्वर महाराज की जय. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की कपिल सिद्ध मल्लिकार्जुन महाराज की जय. सर्व नदीवर सिद्धेश्वर महाराज की जय. सोलापूर म्हटल्याबरोबर सिद्धरामेश्वराची कर्मभूमी, सोलापूर म्हटल्याबरोबर सिद्धरामेश्वराची योगभूमी. नवीन ध्वजाचं स्वागत होत आहे. सर्वांनी जय जयकार करा. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय जयकार केल्यामुळे तुझ्या ऋषू नका, परवा बसू नका, कार्य करीत राहा, माझं नामस्मरण करा, तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. अशा प्रकारचा मुलं मिळणार आहे. म्हणून प्रत्येकाने जय जयकार करायचं आहे. सर्वांनी म्हणा शिवयोगी. जयकार जर तुम्ही केला तर तुमचे श्वास पवित्र होत आहे. धन्यवाद ताई. शिशुराज सिंग सागर
नमस्कार, मी काशीनाथ बदगुणकी. दरवर्षीप्रमाणे यंदाही नंदीध्वज मिरवणूक आणि अक्षता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालेली आहेत. हजारो वर्षांची परंपरा असलेली ही सिद्धरामेश्वरांची यात्रा सर्वधर्म समभावाची यात्रा आहे, शांततेची यात्रा आहे, भक्ती आणि शक्तीचा संगम आहे. लाखो भाविक महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा इथून येत आहेत आणि हा उत्साहानं हा साजरा होतोय. आज या ठिकाणी अक्षता सोहळा संपन्न झालेले आहेत. या उत्साह सोहळ्यामध्ये सहभागी सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना सुख, शांती, समाधानाचा आणि मकर संक्रमणाच्या शुभेच्छा. पडला तर पांडव खाली काढून नेलं सोडतोय. संमती मकर संक्रमणानिमित्त संपूर्ण जिल्हावासियांना, महाराष्ट्रातील, राज्यातील आणि संपूर्ण भारत देशातील सर्वांना या मकर संक्रमणाच्या हार्दिक शुभेच्छा. सिद्धरामेश्वरा सर्वांना सुखी, शांती, समाधान अशा पद्धतीचं जीवन त्यांना प्रदान करू असे मी ईश्वरचरणी, सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना करतो. शुभेच्छा. लक्षात आलं की आपल्या कुटीसमोर कोण रांगोळी काढतो. लक्षात आलं की आपल्या कुटीसमोर कोण रांगोळी काढतो. वचनांचं वाचन केल्यामुळं तुमच्या ज्ञानामध्ये भर निर्माण होणार आहे. म्हणून तुम्ही ज्ञानीपणा, सन्माननीपणा, सदाचारीपणा, सत्कर्मीपणा म्हणून शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा
म्हणून प्रत्येकाने जय जयकार करायचं आहे. सर्वांनी म्हणा शिवयोगी. जगेश्वर अनंत नामेश्वर शतकेश्वर लल्लेश्वर जम्बुकेश्वर जबरेश्वर लिंग जगदेश्वर बंडेश्वर भद्रेश्वर